संविधान दिवसचा अरे संविधान मनुस्मृती मुर्दाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पठाण फुल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय हो मनुस्मृती मुर्दाबाद मनुस्मृती मुर्दाबाद मनुस्मृती मुर्दाबाद मनुस्मृती मुर्दाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो मनुस्मृती मुर्दाबाद मनुस्मृती मुर्दाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जय हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जय हो मनुस्मृती मुर्दाबाद मनुस्मृती मुर्दाबाद मनुस्मृती मुर्दाबाद मनुस्मृती सरकार मुर्दाबाद मनुस्मृती सरकार मुर्दाबाद मनुस्मृती सरकार मुर्दाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय हो मनुस्मृती सरकार मुर्दाबाद मनुस्मृती सरकार मुर्दाबाद मनुस्मृती सरकार मुर्दाबाद काँग्रेस पक्षाचा जय हो काँग्रेस पक्षाचा जय हो राहुल गांधी आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं सब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं मनुस्मृती मुर्दाबाद मनुस्मृती मुर्दाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो 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 काँग्रेस पक्षाचा जय हो काँग्रेस पक्षाचं सरकारचं करायचं काय खाली मुंडा वर पाय या मनवादी सरकारचं करायचं काय खाली मुंडा वर पाय या मनवादी सरकारचं करायचं काय खाली मुंडा वर पाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो भारतीय संविधानाचा जय हो भारतीय संविधानाचा जय हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो चला बाईट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मनुस्मृती मुर्दाबाद मनुस्मृती मुर्दाबाद संविधान दिवसचा संविधान दिवसचा संविधान दिवस अरे द्यायचं आपल्याला संविधान हमेशा विजय संविधानचा नेहमी विजय बोला थोडं मोकळं ना अर्थाने आज स्त्री मुक्ती मिळालेली आहे, काय सांगाल यावर? आज 25 डिसेंबर 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे जो एवढा महामानव आहे, एवढा विद्वान आहे, त्या महामानवानी जर हा मनुस्मृती ग्रंथ जाडला, याचाच अर्थ असा की हा मनुस्मृती ग्रंथ किती जहरीला असेल हे याच्याहून सिद्ध झालेलं आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर मनुस्मृती जाळण्याचा प्रयत्न केला आणि तो जाळला, आणि त्या दिवसापासून या तमाम देशातल्या या महिला भगिनी कुठल्याही जातीपातीचा विचार न करता यांना त्या बंधनातून मुक्त केलेलं आहे। या मनुस्मृतीमध्ये काय काय होतं, काय काय लिहिलेलं आहे, जर या भगिनींनी, आपल्या तरुण मित्रांनी, या बांधवांनी जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपण रोज सकाळी दर्शन घेतल्याशिवाय आपण राहणार नाही। परंतु आपण मनुस्मृतीचा ग्रंथ आहे, कुठून उपलब्ध करून आपण तो वाचाव की याच्यामध्ये किती जहरीले विषारी हे लिहिलेलं होतं त्या समाजाविषयी। कुठल्याही जातीपातीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी विचार केला नव्हता। म्हणून हा 25 डिसेंबर 1927 चा हा जो दिवस आहे, हा मनुस्मृतीचा, त्याची प्रचिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे पूर्णाकृती पुतळा आहे, या पुतळ्यासमोर आपण या दरवर्षी आम्ही तसा तर आंबेडकर सोशल फोरमच्या वतीनं याचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नितीनजी राव साहेब यांच्या वतीनं 25 तारखेला हा दिवस करता। हा मनुस्मृती हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरोखर तर विचारपूर्वकच ती जाळली होती, परंतु आजही मला असं वाटते देशामध्ये आणि राज्यामध्ये त्या विचारसरणीचे लोक त्यांच्या डोक्यात घेऊन आजही इथं कार्यरत आहेत आणि ते कार्य करत आहेत। खरं तर असं वाटत होतं की 100 वर्ष झाले हे कुठेतरी पुसट झालेलं असेल, परंतु अजूनही ती थोडी ठिणगी म्हणा, त्या ठिणगीच्या माध्यमातून ती ज्वाला म्हणून आता या पूर्ण
अल्पसंख्याक असो, मागासवर्गीय असो, ओबीसी असो, जरी आता या आपल्या सर्व माणसाला थोडं अंधुक कळत असेल की काय होणार नाही, काय करत नाही, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दूरदृष्टीने जे काम केलं होतं, या सगळ्या समाजाने आता कुठलाही विचार न करता जागृत होणं गरजेचं आहे या माध्यमातून. केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी जे वक्तव्य केलं होतं तो मनुस्मृतीवाल्यांच्या विचारसरणीचा एक विषय आहे. अमित शाह साहेब हे मुळातच यांनी हे मनुस्मृती विचाराचेच बनलेले आहेत. यांना देशाचं आणि या राज्याचं, पूर्ण देशाचं वाटोळ करण्याचं यांनी खुंडात बांधलेली आहे. त्याचंच उदाहरण आता ते एक एक त्यांच्या माध्यम, त्यांच्या कृतीतून हे पुढे येत आहे. त्याचाही पण आम्ही निषेधच करतो. आता बाजूला परभणी येते जे त्यांनी कृत्य केलेलं आहे, त्या असं वाटत होतं की हे मुख्यमंत्री आता नवीन सरकार बनलं तर त्या कृत्याला, त्या करणाऱ्याला त्याला सजा देतील, परंतु त्यांनी तसं काही केलेलं नाही. हेच त्याच्यातून प्रचिती दिसत आहे. आणि दुसरंच आता एका सरपंचाला बीड येते जे काही त्यांच्या हातातून जे कर्म घडलेलं आहे, खरं तर आता हा मुख्यमंत्री किंवा हे राज्य किती त्याला न्याय देते हे आता पाहण्याची वेळ आलेली आहे. सर्व समाजाच्या वतीनं डोळे उघडण्याची वेळ आली आहे. शहर कार्याध्यक्ष, शहर जिल्हा कार्याध्यक्ष औरंगाबाद. क्या कहेंगे आज स्मृति दिन के लिए मौके पर आज वो आपकी जो आंदोलन है विद्यापीठ के सामने, क्या कहेंगे आप? कांग्रेस की तरफ से आंदोलन है। बाबा साहब अम्बेडकर जी की दूरदृष्टि से समाज के बारे में जो भी लिखा गया था वो आज हिंदी में बोलूं का? जा रहा है हो रहा है। आज हम जो बाबा साहब की जो कृति करे थे वो कृति पर आज हम दिवस मना रहे हैं। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच का ठरवला, ते औरंगाबादला करू शकले असते किंवा भारतामध्ये कुठेही मनुस्मृती जाऊ शकले असते. कारण की कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजचा जो काय म्हणतात राज्याभिषेक झाला होता, तो राज्याभिषेक त्यांच्या म्हणजे जे बामणांनी तो एका डाव्या पायाच्या अंगठ्याने केला होता, त्याचा जो अपमान होता, तर विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडाच्या त्यांच्या पायथ्याशी जाऊन या मनुस्मृती जाळला. तर जे अन्य शहर करतात एक पूर्ण महाराष्ट्रामध्ये, या पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये अनुसूचित जाती विभागातर्फे आज आहे ना याचा आम्ही आज याची होळी करतोय. आम्ही कांग्रेस का जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्मृती जाळली होती, आज काँग्रेस पक्ष पण आज दहन करणार आहे का? हो, काँग्रेस पक्ष. आपलं नाव? मी जयप्रकाश नारवरे, राष्ट्रीय समन्वयक अनुसूचित जाती विभाग व महाराष्ट्राचा प्रभारी.